जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास 9वा नाना उपासना निरूपण नाम. श्रीराम समर्थ. पृथ्वीमध्ये लोक नाना त्यास नाना उपासना, भावार्थे प्रवर्तले भजना ठाई ठाई. जय सद्गुरू. श्रीमत दासबोधातील दशक 16वा तत्वान्वयाचा आणि त्यामधला समास 9वा नाना उपासना निरूपण नाम. या समासामध्ये समर्थ आपल्याला उपासना कशी असते, जगामध्ये जितकी माणसं वेगवेगळी आहे तितक्या उपासना असतात. पृथ्वीमध्ये लोक नाना त्यास नाना उपासना, भावार्थले प्रवर्तले भजना ठाई ठाई. जेवढे लोक तेवढे उपासना. आणि समर्थांनी तर आधीच सांगून ठेवलं आहे, उपासनेचा मोठा आश्रयो उपासने विन निराश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. तो जो जय आहे, जो परमार्थातला जय आहे, तो जर प्राप्त करायचा असेल तर उपासना पाहिजेच. उपासनेचा आश्रय पाहिजे. आणि उपासनेचा आश्रयच नसेल तर उदंड कितीही केलं तर तो जय काय प्राप्त होणार नाही. मग ह्या पृथ्वीवरची वेगवेगळी लोक, वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या उपासना करतात. कुणी सगुणाची उपासना करतं, कुणी निर्गुणाची उपासना करतं, कुणी नामस्मरणातून उपासना करतं, कुणी सेवेतून उपासना करतं. मात्र सर्वांचा भाव मात्र एकच आहे, परमात्म्याला पावन करून घेण्याचा. देवरूपात वेगळा जरी वाटत असला तरी तो तत्वामध्ये एकच आहे. निर्गुण म्हणजे काय? गुणरहित का हो? निर्गुण म्हणजे जिथून सर्व गुणांची निर्मिती होते, जिथून सर्व गुणांचा मूळ स्रोत आहे तो निर्गुण. प्रत्येक सजीव हा त्याचाच अंश आहे. मग त्या झाडाला कुठेही पाणी घाला ना, शेवटी ते मुळालाच पोचतं. तसं कोणत्याही मार्गाने उपासना केली तरी ती थेट परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचतेच पोहोचते. उपासना हा एक मार्ग आहे. आणि उपासनेच्या मार्गामध्ये जरी फरक असला तरी अंतिम ध्येय, ते गंतव्य ठिकाण मात्र एकच आहे. म्हणून कोणत्याही मार्गाबद्दल न्यून भाव ठेवूच नये. खरी भक्ती ही भावावरती आधारित असते. खरी उपासना ही भावार्थावरती आधारित असते, बाह्य पद्धतीवरती नाही. मग या जगामध्ये ह्या गोष्टींना धरून काय झालं, असंख्य मतं निर्माण झाली. कारण भाषा वेगवेगळे, धर्म वेगवेगळे, त्यामध्ये असलेले गुरु वेगवेगळे, प्रत्येकाचा विचार वेगवेगळा, प्रत्येकाचं दृश्य वेगवेगळं, जीवसृष्टी, त्यामध्ये असलेले गुण, गुणांमध्ये असलेले दोष, गुणदोष, गुणधर्म वेगवेगळे, सत्य असत्य यामधला जो विवेकाने करायचा फरक आहे तो वेगळा, योग्य अयोग्य यांचा असा खूप मोठा पसारा त्या ठिकाणी निर्माण झाला. पण यातून योग्य निवडण्याचं एकच साधन आहे, ते म्हणजे विवेक पाहिजे. विवेकाशिवाय न्याय अन्याय, धर्म अधर्म, खरं खोटं, सार असार कळणारच नाही. मग विवेक पाहिजे. आणि ज्याच्याकडे विवेक आहे ना तो राजा माणूस आहे बरं का. समर्थांनी सांगितलं, विवेक असलेला माणूसच राजा माणूस आहे. बाह्य पद, प्रतिष्ठा, पैसा, सत्ता याला फार महत्त्व समर्थ कधी देतच नाहीत. समर्थ या समासामध्ये सांगतात की जे बदलतं ते सगळं 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 माया आहे. आणि जे कधीच बदलत नाही तेच निर्गुण सत्य आहे. मग बाह्य रूप बदलतात ना, नावं बदलतात, मतांतरे होतात. त्यामुळे समर्थ म्हणतात यामध्ये कधी अडकूच नाही. आणि ते अंतिम सत्य, अंतरात्म्यातील अंतिम सत्य ओळखावं है ना. मग हा उपासनेचा मार्ग अनेक आहेत, उपासनेचे मार्ग अनेक आहेत, पण परमात्मा एकच आहे ना. आकाशातम पतितम तो यथा गच्छती सागरम, सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छती. समर्थांनी आधीच सांगितलं आहे. मग कुठल्या मार्गाने जायचं हे विवेकाने निवडायचं आहे, भाव शुद्ध ठेवायचा आहे.
त्यानंतरच कोणतीही उपासना जरी केली तर ती मुक्तीकडेच नेते, ती मोक्षाकडेच नेते, ते परमात्म्याकडेच नेते. विवेकाने निवड केली पाहिजे. मार्ग अनेक आहेत. म्हणून समर्थांनी या समासाचं नाव काय ठेवलं बघा, नाना उपासना निरूपण नाम. नाना उपासना आहेत, अनंत असे प्रकार आहेत ना, बरोबर का. मग समर्थांनी आधीच सांगितलं होतं आपल्याला, उपासनेचा मोठा आश्रयो, उपासने विन निराश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. उपासनेचा हा मुख्य आधार तुमच्या आमच्या जीवनाला समर्थांनी दिला. समर्थांनी आपल्याला किती भागाची उपासना सांगितली? 7 भागाची उपासना सांगितली. पहिल्या भागामध्ये प्रार्थना म्हणायची आहे, सर्व देवदेवतांना वंदन करून उपासनेला प्रारंभ करायचा. दुसऱ्या भागामध्ये नामस्मरण करायचं. 7 स्मरणिका करायच्या आहेत. लहान मुलांसाठी जय सद्गुरू हा मंत्र दिलेला आहे, तर परमार्थिक मोठ्या माणसांसाठी ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः हा मंत्र जाप करण्यासाठी सांगितलं आहे. भाग तिसरा कसा आहे बघा, यामध्ये सद्गुरू चरित्रातील 14व्या अध्यायाचं वाचन करायला सांगितलं आहे समर्थांनी. भाग 4मध्ये सद्गुरू चरित्रातील चालू अध्याय जो आहे त्यामधल्या 25 ओव्यांचं वाचन करायचं आहे. 5व्या भागामध्ये मंगलाचरण वाचायचं आहे श्रीमद दासबोधातील. 6व्या भागामध्ये चालू समास श्रीमद दासबोधातील, ज्याचं निरूपण आपण बैठकीमध्ये श्रवण करणार आहोत. आणि 7व्या भागामध्ये श्रीमनाचे श्लोक. अशी 7 भागाची उपासना समर्थांनी आम्हाला दिली. तो एक सर्वात मोठा आधार आहे, त्याने आपण सुरक्षित राहतो. बघा ना, जसं लहान मूल आईच्या कुशीमध्ये सुरक्षित राहतं ना, तसं आपण उपासनेत राहिलं की सद्गुरूंच्या संरक्षण कवचामध्ये राहतो, संरक्षणाच्या कक्षेमध्ये राहतो. हा सर्वात मोठा आधार आम्हाला दिलेला आहे. जगाच्या पाठीवर कुठेही मिळत नाही हो आधार. उपासने विन निराश्रयो. आणि उपासना नसलं की बघा आतून आपण घाबरतो, अस्थिर होतो, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, मनामध्ये पोकळी राहते, कारण तो आधार सुटलेला असतो. आणि तो आधार मिळतो तो फक्त उपासनेतून. आणि मग उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. मग आम्ही कितीही संपत्ती कमवली, नाव कमवलं, यश कमवलं, लोकांवरती प्रभुत्व गाजवत राहिलो आम्ही, तरीही उपासना जर नसेल तर तो जय काय आपल्याला परमार्थातला मिळत नाही, आत्मविजय मिळत नाही. मुळात हा जय बाहेरचा नव्हताच, तो आतला जय होता. तो जय होता वासनांवरती, तो जय होता अहंकारावरती, तो जय होता मनावरती. आणि हाच खरा जय आम्हाला उपासनेच्या मार्गातून मिळाला. उपासना म्हणजे तुमच्या आमच्या जीवनाचा पाया. आणि उपासना असेल तरच आम्ही स्थिर राहतो, आणि उपासना नसली की आम्ही अस्थिर राहतो. म्हणून समर्थ सांगतात की उपासना नसेल तर यशही अपूर्णच आहे, आणि उपासना असेल तर अभावात सुद्धा पूर्णता आहे. बरोबर का. मग समर्थ आता पहिल्या ओवीमध्ये या समासात काय सांगतात, पृथ्वीमध्ये नाना लोक नाना, त्यास नाना उपासना, भावार्थे प्रवर्तले भजना ठाई ठाई. मग इथं या जगामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत, नाना प्रकारची लोक आहेत, आणि त्यांची उपासना पद्धतसुद्धा वेगवेगळी आहे. आणि प्रत्येकजण त्याच्या भावनेनुसार, श्रद्धेनुसार उपासना करत राहतोय. पण खरं तर ज्याची उपासना करतोय तो एकच आहे, पण त्याच्यापर्यंत पोचण्याचे मार्ग मात्र अनेक आहेत. नामस्मरण केली, पूजा केली, सेवा केली, मग हे उपासनेचे अनेक मार्ग आहेत. पण त्याच्या मागे भावार्थ वेगवेगळा असला तरी देवापर्यंत एकाच पोचते ना. बघा ना, एखादा जण मंदिरात जातो आणि देवाची पूजा करतो, दुसरा व्यक्ती गरजू लोकांना मदत करतो, त्यांची सेवा करतो, आणि तिसरा व्यक्ती मात्र शांत बसून नामस्मरण करतो. तिघंही उपासना करत आहेत. मार्ग वेगवेगळे पण भावार्थ एकच, गंतव्य ठिकाण एकच, अंतिम ध्येय एकच आहे. बघा पुढची ओवी, आपुल्या देवास भजती, नाना स्तुती स्तवने करीती, जे जे निर्गुण म्हणती उपासनेसे. मग आपल्या आपल्या आवडीनुसार, आपल्या आपल्या सवडीनुसार ते देवाला काय करतायत, भजत आहेत. त्यांची नाना प्रकारे स्तुती आणि स्तवने करीत आहेत. प्रत्येकजण आपल्या उपासनेला निर्गुणच म्हणतोय. बरोबर आहे का.
लोक आपल्या देवाची स्तुती करतात. कुणी सगुणाचं करतं, कुणी निर्गुणाचं करतं. मग देवाला रूप आहे की नाही यावरती वाद कशाला घालायचा? ज्याला जसा भाव सोयीचा वाटला तशी त्यांनी उपासना योग्य समजली आणि ती करायला घेतली. कोणी प्रभू श्रीरामाची उपासना करतो, कोणी प्रभू श्रीकृष्णाची करतो, कोणी शिवाची उपासना करतं आणि कोणी तो निराकार आहे असंही मानून शांत बसतं. त्याची काय उपासना करायची? तो निराकार आहे. मग या सगळ्यांचा भाव शुद्ध असला तर त्याच्या मागचा भावार्थ, ती भक्ती मात्र खरी आहे. रूप वेगवेगळे, तो श्रद्धा एकच आहे. याचा कैसा आहे भाव, मज सांगिजे अभिप्राव, अरे हा स्तुतीचा स्वभाव ऐसा आहे. मग इथं यात काय भाव आहे, याबद्दल आपले काय मत आहे ते मला सांगावे. यावरती वक्ता म्हणतो, अरे आपल्या देवाची स्तुती करावी असा माणसाचा स्वभावच असतो. ही वेगवेगळी स्तुती का केली जाते, यामागचा भावार्थ काय आहे? स्तुती म्हणजे देवाला मोठं करणं आहे का हो? नाही हो, तो मोठाच आहे. स्तुती आणि स्तवन वेगवेगळं आहे. स्वतःचा अहंकार लहान करणं, याच्यासाठी देवाचं स्तवन करावं, तो मोठाच आहे. आई आपल्या मुलाचं कौतुक करते की, कारण त्यात तिचं प्रेम असतं. देवाची ही जी स्तवनं केली जातात ती सुद्धा प्रेमातूनच केली जातात. ती प्रेमाची भाषा आहे. ते स्तवन म्हणजे प्रेमाची भाषा आहे, उत्कट आहे ते. बघा पुढे, निर्गुण म्हणजे बहुगुण, बहुगुणी अंतरात्मा जाण, सकळ त्याचे अंश हे प्रमाण प्रचित्त पहा. निर्गुण असे म्हणणे हे मायेमुळे शक्य आहे. ते निर्गुण आहे असं कसं काय म्हणलास? ती माया आहे म्हणून. आणि ती माया बहुगुणी आहे. ती माया कशी आहे? बहुगुणी असल्यामुळेच निर्गुण सुद्धा बहुगुणी वाटायला लागला. वास्तविक चंचल अंतरात्माच बहुगुणी आहे. सर्व देव त्याचेच अंश आहेत, त्याच परमात्म्याचे, त्याच अंतरात्म्याचे अंश आहेत. हे अनुभवाने जाणून घ्यायला लागतं. निर्गुण म्हणजे गुणरहित नाही, तर जिथून सर्व गुणांचा उगम होतो, तो सर्व गुणांचा स्रोत आहे, तो निर्गुण. आणि प्रत्येक जीव त्याचाच अंश आहे. सगळ्या चांगल्या गुणांचा उगम एकाच परमात्म्यात होत असतो. आपल्यातले चांगले गुण हे त्याचे प्रतिबिंब असतात. सूर्य एकच आहे की नाही? पण त्याचा प्रकाश अनेक ठिकाणी दिसतो. सर्व गुणांचा मूळ स्रोत हा एकमेव परमात्मा आहे, तो एकमेव अद्वितीय आहे. सकळ जनासी मानावे ते, ऐका परमात्म्यास पावते, अधिकार परत्वय ते मान्य कीजे. सर्व लोकांना जे मान्य होते ते अंतरात्म्याला पावते. आपल्या अधिकारानुरूप सर्वांचा अंतरात्मा एकच आहे की नाही पटेल. बघा ना, सगळ्यांनी दिलेला मान शेवटी त्या अंतरात्म्यालाच जातो. पण प्रत्येकाच्या अधिकाराप्रमाणे तो स्वीकारावा लागतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये देव आहे हे सत्य आहे, म्हणून आपण प्रत्येकाचा आदर करतो. बघा ना, आपण लात लागली तरी पाया पडतो. कधी कधी चुकून जरी पाय लागला तरी आपण पाया पडून घेतो पटकन. आम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, तोच आहे जो माझ्या अंतरी आहे. मग आपण त्याच्या क्षमतेनुसार, स्थितीनुसार काय करतो, त्याचा आदरच करतो. शाळेत शिक्षक, विद्यार्थी, शिपाई सगळ्यांचा मान वेगवेगळा आहे, पण सगळेजण पात्र, ते आदरासाठी पात्र आहेतच की नाही? प्रत्येकजण काय आहे, आदरासाठी पात्रच आहे. कारण प्रत्येकामध्ये काय आहे, तोच अंतरात्मा आहे जो आपल्या अंतरी आहे. मग प्रत्येकामध्ये तो परमात्मा आहे, म्हणून प्रत्येकाचा सन्मान करणं, आदर करणं गरजेचंच आहे. बरोबर आहे का? श्रोता म्हणे हा अनुमान, मुळी घालावे जीवन, ते पावे पाणोपाण, हे सद्य प्रचिती. यावरती श्रोता म्हणतो, ही कल्पना आहे हो, ही नुसती कल्पना आहे. झाडाच्या मुळांना पाणी घालावे लागते, तेव्हा ते पाणोपाणी पोहोचते. ही रोकडी प्रचिती आहे की नाही? श्रोता म्हणतो, हे सगळे तर्काने सांगितलेलं आहे.
प्रत्यक्ष अनुभव पाहिजे. अध्यात्म फक्त ऐकून समजत नाही, अध्यात्म जगून समजतं. जगावं लागतं अध्यात्म. आणि अनुभवाशिवाय जे ज्ञान असतं ते अपुरं असतं. अनुमान ह्या पूर्णच आहे ना, अनुभव आला तर त्याला पूर्णत्व आहे. साखरेची गोडी ऐकून समजत नाही हो, साखर चाखावी लागते. गुळ चाखावा लागतो तेव्हा गुळाची गोडी समजते. नुसतंच ऐकलं गुळ गोड आहे, गुळ गोड आहे, साखर गोड आहे, मध गोड आहे, जमत नाही, त्यासाठी चाखावं लागतं. तसंच तो अनुभव म्हणजे ते चाखणं आहे. अनुमान म्हणजे तर्क करत बसला, इतका गोड असेल, तितका गोड असेल, मध असं असेल, तसं असेल. एकदा का अनुभव आला की ज्ञान पूर्ण होतं. अनुभवाशिवाय ज्ञान पूर्ण होत नाही. मग आता याच्यावरती वक्ता उत्तर देणार. वक्ता म्हणे तुळशीवरी, उदक घालावे पात्र भरी, परी न थिरे निमिषभरी, भूमीस भेदे. यावरती वक्ता म्हणाला, तुळशीच्या रोपाला पात्रभर म्हणजे भांडभर पाणी घातलं तर ते पाण्यावरती राहतं का? तर ते एका क्षणामध्ये, निमिषार्धात, निमिषभरी, निमिष म्हणजे तुम्ही आम्ही डोळ्याची पापणी बंद करून उघडतो ना, तेवढा तो क्षण म्हणजे निमिष. मग तुळशीला जर भांडभर पाणी घातलं तर ते पाण्यावरती कसं राहील? एका क्षणात ते जमीन भेदून मुळाकडेच धावेल. मग वक्ता सांगायला लागला, तुळशीवर पाणी घातले तर ते एक क्षणसुद्धा, निमिषभरसुद्धा थांबत नाही, ते थेट मुळापर्यंत पोचतं. तसंच भक्ती थेट अंतरात्म्यापर्यंत पोचते. कसलाही अडथळा तिथे येत नसतो. तुम्ही आम्ही प्रामाणिकपणे प्रेम केलं, प्रामाणिकपणे उपासना केली तर ती थेट सद्गुरूपर्यंत पोचते. बरोबर आहे का? फक्त प्रामाणिकपणा पाहिजे, अडथळा येत नाही. बघा, मग ह्याच्यावरती आता उत्तर देणार श्रोता. थोरा वृक्षास कैसे करावे, सेंड्या पात्र कैसे न्यावे, याचा अभिप्राय देवे मज निरोपावा. आता श्रोता पण हुशार आहे. श्रोता म्हणाला, तुळशीचं ठीक आहे रे, तुळशीचं तर काय झुडूप आहे. थोर वृक्ष म्हणजे मोठ्या वृक्षाच्या बाबतीत काय करशील? शेंड्यापर्यंत पात्र कसं नेशील? याचा अभिप्राय काय करायचं? स्वामींनी मला आता स्पष्ट करून सांगायचा. श्रोता म्हणाला, मोठ्या झाडाला थोड्या पाण्याने काय उपयोग? बरोबर आहे का? अल्प साधनांनीही मोठे कार्य होऊ शकतं, पण भावार्थ शुद्ध पाहिजे. एखादा छोटा शब्दसुद्धा एखाद्याचं पूर्ण आयुष्य बदलून टाकतो. पहा ना, तुम्ही आम्ही मंगलाचरणामध्ये श्रवणाला बसतो आणि मग आपल्याला समजतं, भक्तीचेन योगे देव निश्चय पावती मानव ऐसा, हे अभिप्राय ये ग्रंथी. मग आपल्याला कळतं, भक्तीच्या योगाने मनुष्याला देवाची प्राप्ती होते आणि तो भाग आपल्या मनाला स्पर्शून जातो आणि आपलं आयुष्य बदलून जातं आणि आपण भक्ती मार्गाला लागतो, त्या भक्तीच्या योगाला लागतो. बरोबर आहे का? थोडंच असतं पण ते भावपूर्ण असतं आणि तेच ते थोडं पुढे जाऊन मोठं होतं. बरोबर आहे का? बघा आता पुढं काय सांगितलंय. पर्जन्याचे उदक पडते, ते तो मुळाकडे येते, हातची पावे ना तेथे काय करीती. पावसाचे पाणी, पर्जन्याचे पाणी मोठ्या वृक्षावरती जेव्हा पडतं तेव्हा ते मुळाकडेच जातं. पात्राने पाणी घालायला हात पुरेसे नसेल तर काय करावे? पाऊस पाडतो ना, पाऊस पाडणारा आहे तो. बघा ना, जेव्हा हे महाकाय वृक्ष शेकडो वर्षापासून त्या ॲमेझॉनच्या जंगलामध्ये, त्यांना पाणी कुणी घातलं? तुमच्या आमच्या घरासमोर असलेल्या तुळशींना तुम्ही आम्ही पात्र भरून पाणी घातलं आणि त्याच्यावरून आपण अनुमान लावायला लागलो. आपण तुळशीचं झाड तर एक झुडूप आहे, ते छोटंसं रोपटं आहे. महाकाय असं थोर वृक्ष आहेत. सांगितलं ना वरच्या उभीमध्ये, एवढा मोठा तो वृक्ष असेल. थोर वृक्षास कैसे करावे, सेंड्यास पात्र कैसे न्यावे, याचा अभिप्राय द्यावे मज निरोपावा. मग आता एवढ्या मोठ्या वृक्षाला ते पात्र कसं न्यायचं, ते भांडं कसं घेऊन जायचं त्याच्या शेंड्याकडे? मग समर्थ सांगतात की अरे बाबा, त्यासाठीच आम्ही पाऊस पाडतो ना, पर्जन्याचे उदक पडते. त्यासाठीच आम्हाला
पाऊस पडावा लागतो, पर्जन्यमान करावं लागतं. योग्य वेळी योग्य ठिकाणी त्या झाडाचं पाणी त्या झाडाला देण्यासाठी तिथं पाऊस पडावा लागतो. आणि एकदा का ते पाऊस तिथं पडला, ते उदक तिथं पडलं की ते मुळाकडे येतं की नाही. मग समर्थ तसंच करतात. हा श्रवणाचा, हा मंगलाचरणाचा पाऊस आहे, ती श्रवण मात्रा आहे. प्रत्येकाला समर्थांनी काय केलेलं आहे, त्या ठिकाणी बघा बैठकीला आल्यानंतर आपल्याला न्हावून निघाल्यासारखं वाटतं. आज चिंब न्हालो आम्ही श्रवणामध्ये, अमृताच्या सरी बरसल्या. बरोबर आहे ना. समर्थ अखंड आपल्याला काय करतायत, भिजवतायत, आम्हाला सुचिरभूत करतायत. आणि तसंच ते पर्जन्याचं उदक त्या महाकाय वृक्षासाठी काय केलेलं आहे, त्या ठिकाणी समर्थांनी त्याचा अभिषेक घातलेला आहे. आणि मग ते पानावरती राहणार आहे का, ते मुळाकडतीच येणार आहे. आणि हातची पाविण्यात येते काय करते, मग तुझे हात पोचत नव्हते, पर्जन्य पाडलं की. मग तिथं पात्र शून्याकडेच कसं न्यायचं हा प्रश्न होता ना. जिथे हात पोचत नव्हते तिथं पर्जन्याचा उपाय समर्थांनी करून ठेवला. देवाची कृपा आपोआप योग्य ठिकाणी पोचते हो. पाऊस पडतो, पर्जन्य पडतं, पाणी आपोआप मुळापर्यंत पोचतं. जसं आई मुलांसाठी विचार करते आणि गरज पडेल तेव्हा ती तिथे धावून जाते, तिला सांगावं लागत नाही. तसं सद्गुरूसुद्धा योग्य वेळी सद्गुरू कृपा करतात आणि योग्य ठिकाणी त्याला ते कार्यासाठी सामर्थ्य देतातच. याबद्दल कुठलाही संदेह ठेवूच नाही. सकळास मुळे सापडे, ऐसे पुण्य कैचे घडे, साधूजनांचे पवाडे विवेकी मन. सगळ्यांनाच मूळ सापडेल इतके मोठे पुण्य कोठे असते. साधू संतांचे विवेकी मन मात्र मुळापर्यंत म्हणजे अंतरात्म्यापर्यंत जाऊन पोचते बरं का. सगळ्यांना मुळाशी जोडणे हे फार मोठं पुण्य आहे. आणि संत लोकांनी काय केलं आहे ते करून दाखवलं. गुरु आपल्या शिष्याला योग्य मार्ग दाखवतात, म्हणजे कुठला, मुळाकडे जाण्याचा मार्ग. सगळ्यांना सकळास मूळ सापडे, ऐसे पुण्य कैचे घडे, साधू जनांचे पवाडे विवेकी मन. संतांचे मार्गदर्शन पाहिजे, सद्गुरूंचं मार्गदर्शन पाहिजे, तेव्हा आम्हाला मुळं सापडणार आहेत. नाहीतर आम्ही इकडं तिकडंच भटकत राहिलो असतो, मुळापर्यंत पोचलोच नसतो. सद्गुरूंचं काय उद्दिष्टच आहे की सगळ्यांना मुळाकडे न्यायचं आहे, सगळ्यांना मुळाशी जोडायचं आहे. आणि खरंच खूप मोठं कार्य आहे. आणि ह्याच्यासाठी पाहिजे तो विवेक. आणि विवेक असेल आणि त्या साधू संतांच्या विवेकी मनानेच मुळापर्यंत म्हणजे अंतरात्म्यापर्यंत जाऊन पोचता येते. बघा, तथापि वृक्षाचेनी पडे पाडे, जीवन घालीत कोठे पडे, या गोष्टीची साकडे काहीच नाही. तथापि वृक्षाच्या दृष्टांतावरून झाडाला पाणी कोठे घालावे, झाडाला पाणी कोठे जरी घातले तरी ते कोठे जाते हे लक्षात आलं. म्हणून काहीच अडचण राहणार नाही. वृक्षाला वेगवेगळ्या ठिकाणी जरी पाणी घातलं, थोडंसं दूरवरती घातलं, अगदी बुडात घातलं, अगदी खोडात घातलं, तरी शेवटी जे पाणी आहे ते मुळापर्यंतच पोचणार आहे, याबद्दल कुठलीही शंका नाही. तसं उपासनेचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी अंतिम ध्येय एकच आहे, परमात्मा. मग कोणी पूजा करू, कोणी नामस्मरण करू, कोणी श्रीसेवा करू, कोणी अजून काही करू, शेवटी त्याला परमसत्याकडे जायचं आहे. बघा ना, घरामध्ये अनेक तोट्या असतात. तोट्या किचनमध्ये वेगळी तोटी असते, बेसिनमध्ये वेगळी तोटी असते, बाथरूममध्ये वेगळी असते, अजून कुठं पण टाकी एकच आहे. टाकी काय एकच आहे आणि ते पाणी पण एकच आहे. बरं, त्या टाकीमध्ये पाणी जसं आहे तसंच ते येणार आहे. म्हणजे टाकीमधलं पाणी जर गढूळ असेल तर प्रत्येक तोटीला पण पाणी गढूळच येणार. टाकीमध्ये पाणी शुद्ध असेल तर प्रत्येक तोटीला सुद्धा पाणी शुद्धच येणार आहे. तसे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी ती मार्गाचा स्रोत काय आहे, एकच आहे. बघा, मागील अशंकेचे निरशन होता झाले समाधान, आता गुणास निर्गुण कैसे म्हणती.
मागे जी शंका विचारली होती आता तिचं निरसन झालेलं आहे. आता श्रोत्याला समाधान झालेलं आहे. आता निर्गुणाला, आता गुणाला निर्गुण कसे म्हणतात ही शंका राहिली. अजून शंका आहे. श्रोत्याकडे खूप शंका असतात. मार्ग वेगवेगळे असले तरी मूळ एकच आहे हे समजलं, ती शंका दूर झाली. तरीही प्रश्न उरलाय, सगुणाला निर्गुण कसं म्हणायचं? गुणास निर्गुण कसे म्हणते? बघा, देव सगुणी आहे, देव निर्गुणी आहे. रूपामध्ये जो आहे तो सगुण, जो तत्वामध्ये आहे तो निर्गुण. पाणी बर्फ झालं तर बर्फाला आकार येतो, पण पाणी मूळ तत्वात राहिलं तर ते पाणीच असतं. रूप बदललं, तत्व कुठं बदललं आहे? तत्व एकच आहे. त्यामुळे जे जे रूपामध्ये आहे ते सगुण आणि जे जे तत्वामध्ये आहे ते निर्गुण. बघा, चंचलपणे विकारले सगुण ऐसे बोलिले, येर ते निर्गुण उरले गुणातीत. जे चंचलपणाने विकार पावलेत त्याला सगुण म्हटलं, आणि याखेरीज जे गुणातीत उरते ते निर्गुण होय. मन चंचल असल्यामुळे आपण देवाला सगुण म्हणतो, पण प्रत्यक्षामध्ये तो गुणातीत आहे, निर्गुण आहे. बरोबर आहे का? आपल्या बुद्धीला मर्यादा आहेत, आपली बुद्धी मर्यादित आहे, म्हणून आपल्याला देवाला रूपात पाहायला आवडतं. खरं आहे की नाही? आपल्याला काहीतरी मूर्त रूप पाहिजे, सगुण रूप पाहिजे, साकार रूप पाहिजे. पण देव जो आहे तो रूपाच्या पलीकडे आहे. पण आपल्या बुद्धीच्या मर्यादा, ज्ञानेंद्रियाच्या मर्यादा असल्या कारणाने त्या निर्गुणाला सगुण होऊन यावं लागते. म्हणून त्या अवतार घेतं, ते निर्गुण अवतार घेतं, सगुणामध्ये येतं, साकार रूपामध्ये येतं आणि तसा तसा कार्यभाग घडवतं. आपण आकाशाला निळं म्हणतो, पण आकाशाला रंगच नसतो, हे माहिती आहे का? बघा, विज्ञानाचा शिक्षक कोणी असेल तर त्यांनी कमेंट करून सांगावं, आकाश निळं का दिसतं? आकाशाला रंगच नाही आहे. ते आपल्याला भासतंय, तो निळा रंग आपल्याला भासतोय, ते आपली मर्यादा आहे ना. आपली मर्यादा सगुण आणि देवाची सत्ताच निर्गुण आहे की नाही? बघा, वक्ता मने हा विचार शोधून पहावे सारासार, अंतरी राहता निर्धार नाव नाही. वक्ता म्हणतो हा विचार करण्यासाठी आणि हा विचार कळण्यासाठी सारासार विवेक सार काय हे शोधून काढावे व त्यासंबंधी स्वानुभवाने निर्धार व निश्चय झाला की निर्गुण हे नावही मग उरत नाही. खरा विचार केला तर अंतरी स्थिर राहिल्यावर देवाला नाव रूप काही उरतच नसतं. जेव्हा मन पूर्ण शांत होतं ना, तेव्हा देवाला नाव रूप वर्णन उरत नाही, तो फक्त अनुभव राहतो, तो अनुभूती राहते. खूप आनंदात आपण कसं वाटतंय सांगू शकत नाही. आता कसं वाटतंय? खूप आनंद आहे, परम आनंद आहे, परम सुख आहे. आणि तिथं कोणीतरी विचारलं कसं वाटतंय, सांगता येईल? ते फक्त अनुभवता येतं. जस्ट फील. वी आर जस्ट फीलिंग द मुमेंट्स. कांट एक्सप्लेन. इट्स इनटँजिबल. ते शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही. देवही तसंच आहे. देव शब्दामध्ये नाही आहे, तो अनुभवामध्ये. अनुभव पाहिजे. बघा, आता काय सांगितलं समर्थांनी? विवेकीची तो मुख्य राजा आणि सेवकाचे नाव राजा, याचा विचार समजा विवाद खोटा. बघा, जो खराच राजा असतो आणि एक असतो ज्याच्या सेवकाचंच नाव राजा असतो. बघा, दोन राजा आहेत. एक खरोखरचा राजा, खरा खरा राजा, मुकुटवाला राजा, आणि दुसरा आहे ना, तो सेवकाचं नाव आहे राजा. तो आहे सेवक पण त्याचं नाव राजा आहे. मग आता विवेकाने खरा खरा शोधायचा आहे आपल्याला. त्यामधला खरा राजा कोण हे शोधायचं आहे. मग तिथं काय आपण वाद घालत बसतो का? वादविवाद करत बसतो का? आपल्याला कळतं ना की मुकुट घातलेला राजा आणि जो सेवक आहे त्याचं नाव जरी राजा असलं तर तो राजा होणार आहे का? नाही. खरा राजा म्हणजे कोण? ज्याच्याकडे विवेक आहे, तो खरा राजा माणूस. बाहेरचा राजा हा फक्त नावापुरता राजा होता, जो दृष्टांत समर्थांनी दिला ना. ज्याच्याकडे विवेक आहे तो खरा राजा माणूस.
तो खरा सम्राट हो. मग सत्ता, पद, मान हे सगळं बाह्य आहे. आणि हे विवेक जो आहे ना, हे अंतःकरणाचं साम्राज्य चालवणार आहे तो राजा आहे. हा जो विवेक आहे तो अंतःकरणाच्या साम्राज्याचा सम्राट आहे. बघा ना, एखादा गरीब असूनही संयमी असतो, शहाणा असतो. पण एखादा श्रीमंत असतो पण त्याच्या एवढा कपटी, विकारी, कुटील कुणी नसतं. आता ह्याच्यामधला राजा माणूस कोण? हा विवेकाने ओळखायचा. विवेक असलेला माणूसच खरा कोण आहे? राजा आहे. समर्थांनी सांगितलं, कल्पांत प्रळयी जे उरले ते निर्गुण ऐसे बोलिले, येर ते अवघेची झाले मायेमध्ये. कल्पांत काळी जे कल्प असतात, युग असतात, त्याचं काय झालं? प्रलय झाला. मग प्रलय काळी कल्पांत झाल्यावरही जे शिल्लक राहिलं, जे उरलं, त्याला निर्गुण म्हटलं. आणि याखेरीज जे सर्व जे उत्पन्न झालं ते मायेमध्येच येतं. समर्थांनी या ओवीमध्ये अत्यंत सुरेख वर्णन केलं. कल्पांत प्रळयी जे उरले ते निर्गुण ऐसे बोलिले, येर ते अवघेची झाले मायेमध्ये. मग जेव्हा जेव्हा प्रलय झाला, कल्पांत झाला आणि सगळं झाल्याच्या नंतर जे शिल्लक राहिलं, जे उरलं ते निर्गुण. आणि याच्याशिवाय जे सर्व उत्पन्न झालं ते मायेमध्येच राहिलं. प्रलयाच्या वेळी जे उरतं ते निर्गुण आणि जे उरलेलं सगळं मायेच्या अधीन झालं. मग काय झालं? नाव, रूप, देह, जग सगळं बदललं. पण जे बदललंच नाही, जे कधीच बदलत नाही, तेच काय आहे? परमसत्य. आणि तेच निर्गुण आहे. बघा ना, एखादा चित्रपट चालू असतो पडद्यावरती, त्याच्यावरची चित्र बदलत असतात पण पडदा मात्र बदलत नाही. मग जे चित्र बदलतंय ती माया आहे, जे बदलतं ते माया, आणि जे बदलत नाही ते अंतिम सत्य. बघा, सेना शहारा बाजार, नाना यात्रा लहान थोर, शब्द उठती अपार, कैसे निवडावे. काय सांगितलं? सेनेमध्ये, शहरामध्ये, बाजारामध्ये, लहान मोठ्या यात्रांमध्ये अपार शब्द उठतात. पण त्याची योग्य निवड कशी करायची? कारण या जगामध्ये गोंधळ खूप आहे, गर्दी खूप आहे, विचार खूप आहेत, मतं खूप आहेत, शब्द खूप आहेत, यांचा पसाराच खूप मोठा आहे. यातून निवडायचं काय? अनेक गुरु आहेत, अनेक मार्ग आहेत, अनेक विचार आहेत. पण ह्यातून जो विवेकाने मार्ग निवडावा लागतो तोच निवडायचा. विवेकाशिवाय निवड शक्य नाही मुळात. आधी विवेक पाहिजे, मग निवड येणार आहे. मग बाजारामध्ये हजारो वस्तू असतात, पण आपण काय करतो? विवेकाने विचार करतो, हे खरंच माझ्या गरजेचं आहे का? हे खरंच घेण्याची गरज आहे का? बरं, जे मी घेतोय ते गरज म्हणून घेतोय का शौक म्हणून घेतोय का ती मौज म्हणून घेतोय? ह्यासाठी विवेक लागतो ना. आम्ही जातो, दुचाकी वाहन घ्यायला जातो, आणि एक गाडी असते जिचं मायलेज चांगलं असतं, ॲव्हरेज चांगलं असतं, गाडीची प्राईस पण त्या मानाने कमी असते. आणि दुसरी गाडी असते जी कर्णकर्कश आवाज करते, तिचं मायलेज कमी असतं. मग आपण तेव्हा विवेकाने निवड करायला पाहिजे की ही जी गाडी घ्यायची आहे ही मला गरज म्हणून घ्यायची आहे का शौक म्हणून घ्यायची आहे, दिखावा म्हणून घ्यायची आहे. आणि तिथं विवेक पाहिजे. विवेकाशिवाय तो निर्णय घेऊच नाही. कारण गोंधळ खूप आहे, गर्दी खूप आहे, विचार वेगवेगळे आहेत. मित्र म्हणतात, अरे घेऊन टाक ती गाडी, तुझ्या पर्सनॅलिटीला सूट होते. घरचे म्हणतात, नाही नाही, आपल्याला त्याच्यापेक्षा नको बाबा, हीच गाडी बरी आहे, है ना. हा पसारा खूप मोठा आहे, यातून निवडायचं काय? त्यासाठी पाहिजे तो विवेक. समर्थांनी सांगितलं, ज्याच्याकडे विवेक आहे तोच राजा माणूस आहे. बघा, काळामध्ये पर्जन्य काळ, मध्यरात्री होता निवळ, नाना जीव बोलती सकळ, कैसे निवडावे. पर्जन्य काळामध्ये दिवसभर पाऊस कोसळून मध्यरात्री जरा निवळला की नाना जीव सर्व एकदमच आवाज करू लागतात. त्यांची निवड कशी करावी? बघा ना, वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे आवाज, वेगवेगळे अनुभव येतात.
त्यातून योग्य निवड कशी करायची. समर्थाने एक छोटासा दृष्टांत दिला आहे की काळामध्ये पर्जन्य काळ, पाऊस पडला, दिवसभर पाऊस कोसळत होता. मध्यरात्री होता निवळ आणि मध्यरात्री तो पाऊस कसा झाला, थोडासा कमी झाला. म्हणजे दिवसभर जे पक्षी बसले होते ना, दिवसभर जे सगळे जीव स्वतःचा जीव सांभाळून बसले होते ना, त्यांना आता मोकळीक मिळाली आणि ते आता चूचूवाट करू लागले. नाना जीव बोलती सगळं. आणि मग ते सगळेच रात्रीच्या वेळी काय करायला लागले, आवाज करू लागले. यातून निवड कशी करायची. या गोंगाटामध्ये संगीत ऐकायला निघालाय, जमेल का. शांत मनातच सत्य दिसणार आहे, अशा गोंधळात काहीच नाही दिसणार. वेगवेगळे आवाज, वेगवेगळे अर्थ, वेगवेगळे अनुभव ऐकू येतात, पण त्यातून योग्य ते निवडायचं कसं, विवेक पाहिजे ना. बघा समर्थ अजून सांगतात, नाना देश नाना मते, बहुमंडळी असंख्याते, बहुऋषी बहुमते कैसे निवडावी. आणि या पृथ्वीवरती काय आहे तर नाना देश आहेत आणि त्यात नाना प्रकारच्या भाषा आहेत, त्यात असंख्य मतं आहेत, याशिवाय अनेक ऋषी आहेत आणि त्यांचीही वेगवेगळी मतं आहेत. त्यात निवड कशी करायची. देश वेगळे, भाषा वेगळी, धर्म मतं वेगवेगळी, मग ह्यातलं कुठलं खरं हो, खरं कुठलं. सगळे मार्ग शेवटी एका सत्याकडे जातात. त्यामुळे समर्थ म्हणतात, मतांमध्ये अडकूच नाही, नाना मतांचा निश्चय. हे मतमतांतर आहे. तो तत्व पकडायचं आहे, मतं कशाला पकडायची, मतामध्ये कशाला अडकायचं, तत्व पकडावं. नाना वेगवेगळ्या नद्या शेवटी समुद्रातच जातात. मग काय होतं, देश वेगळा आहे, भाषा वेगळी आहेत, राज्य वेगळे आहेत, जिल्हे वेगळे आहेत, तालुके वेगळे आहेत. त्या नदीला काय फरक पडला हो. ती नदी महाबळेश्वरहून उगम पावली, मग ते महाबळेश्वर कुठे येतं, सातारा जिल्ह्यामध्ये येतं. आणि तिथून ती निघाली वाहत 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 पुढं, मग ती सांगली जिल्ह्यामध्ये आली, तिथून ती कर्नाटकामध्ये गेली, मग तिकडे कलमट्टी नावाचं धरण बांधलं, मग तिथून ती अजून पुढं 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 गेली आणि काय झाली, बंगालच्या उपसागरामध्ये विरून गेली ती कृष्णा नदी. बरोबर आहे का. मग त्या नदीला, त्या प्रदेशाचा, त्या भाषेचा काय फरक पडला का. तिनं ते तत्व पकडलं, माझं अंतिम ध्येय काय आहे, मला बंगालच्या उपसागरामध्ये जायचं. आकाशातं पतितं तो यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. आकाशातून पडलेला प्रत्येक थेंब जसा सागराकडे जातो, तसं तुम्ही आम्ही केलेली कुठलीही उपासना शेवटी त्या परमसत्याकडे जाते. त्यामुळे ते परमतत्व, आत्मतत्व ते पकडावं, मतं पकडू नयेत. नदी वेगळी असली म्हणून काय झालं, प्रवाह वेगळा असला म्हणून काय झालं, नद्याला अजून उपनद्या असल्या म्हणून काय झालं. शेवटी जायचंय कुठं, समुद्राकडेच. मार्ग अनेक आहेत पण सत्य एकच आहे. बघा, वृष्टी होताच अंकुर, सृष्टी निगती अपार, नाना तरू लहान थोर, कैसे निवडावे. पाऊस पडला की पृथ्वीवरती नाना बीज अंकुरित होतात. या सृष्टीमध्ये नाना प्रकारचे अपार तरु, लहान थोर वृक्ष निर्माण होतात. त्यातून कशी निवड करायची हो. पाऊस पडला की असंख्य अंकुर फुटतात. खूप खूप संधी आहेत आपल्याकडे, खूप संधी आहे. पण साधकाने आपल्या प्रकृतीला असा योग्य मार्ग निवडला पाहिजे. सगळेच व्यवसाय चांगले नसतात हो, है ना. खूप संधी आहे म्हणून काय केलं, पेट्रोल पंप पण टाकायचा, एखादं हॉटेल पण टाकायचं, एखादी शाळा संस्था पण चालू करायची, हां. असे नाना विविध व्यवसाय, कारण संधीच दिसते आहे. गावाच्या बाहेर एखादं काय करू आता, त्या बाजूला जरा डेव्हलपमेंट व्हायला लागले, तिकडे एखादं मंगल कार्यालय काढू, इकडे जरा हायवे चालला आहे, इकडून एक बायपास व्हायला लागला, इकडे जरा एखादं हॉटेल टाकू. संधी खूप आहे. पण साधकाने आपल्याला काय झेपतं आहे, आपल्या प्रकृतीला काय योग्य आहे, तोच मार्ग निवडावा. विवेक पाहिजे ना. सगळेच व्यवसाय चांगले नसतात. जिथे आपलं मन रमतं, मन काही सगळीकडेच अंकुर फुटत आहेत, ते सगळंच घ्यावं का. वृष्टी झाली हो, पर्जन्यवृष्टी झाली, अंकुर फुटले, सृष्टीवरती अपार असे अंकुर फुटले. बघा ना, सगळीकडे चहूकडे हिरवळ आहे.
त्यामध्ये तरू आहेत, नाना प्रकारचे अपार तरू म्हणजे गवत, लहान थोर वृक्ष निर्माण झाले. एवढा आहे, त्यातून निवड कशी करायची? आपला स्वधर्म ओळखायचा आहे आणि मग तो मार्ग पत्करायचा आहे. समर्थ इथे सांगतात बघा, खेचरे भूचरे जळचरे, नाना प्रकारची शरीरे, नाना रंग विचित्र, चित्र विचित्रे, कैसे निवडावी. आकाशात संचार करणारे, पृथ्वीवरती हालचाल करणारे, जलामध्ये विहार करणारे, असे नाना प्रकारची शरीरे आहेत. ती चित्र विचित्र रंग त्यांना लागलेले आहेत. त्यातून निवड कशी करायची? आकाशात, भूमीवर, पाण्यात किती प्रकारची जीवसृष्टी आहे. रूप, रंग, शरीर किती वेगळी आहेत आणि यातून काय निवडायचं? बाह्य रूपांवरती भुलूच नाही, कारण प्रत्येकाच्या देहामध्ये तोच एक अंतरात्मा आहे. बघा ना, समर्थांनी आपल्याला एक उदाहरण दिलं होतं ह्याच्या मागच्या समासामध्ये. वेगवेगळ्या मोबाईलमध्ये वेगवेगळे कवर आहेत, वेगवेगळे ॲप्लिकेशन आहेत, पण नेटवर्क एकच आहे किंवा ते नेटवर्क कनेक्शनच नसेल तर त्या मोबाईलचा उपयोग काय? देह वेगवेगळे आहेत हो, त्या देहामध्ये आत्मा मात्र एकच आहे. मग ते कवर वेगळं आहे, रंग वेगळा आहे, मग बाह्य रूप आहे, आपण त्याच्यावरती भुलतो. हा काळा आहे, तो गोरा आहे, तो बुटका आहे, तो ठेंगणा आहे, पण प्रत्येकाच्या देहामध्ये अंतरात्मा एकच आहे हे आपण विसरतो. बघा ना, पुढं सांगितलं आहे, कैसे दृश्य आकारले, नाना परी विकारले, उदंडची पैसावले, कैसे निवडावे. हे दृश्य विश्व या प्रकारे आकाराला येऊन त्यामध्ये नाना प्रकारचे विकार उत्पन्न झाले आणि त्याचा अफाट विस्तार झाला. आता यात कशी निवड करायची? दृश्य रूप जग किती विविध आहे ना, हे दृश्यात्मक आहे हो, आकर्षक आहे, मोहक आहे. यातून सत्य कसं निवडायचं? आहे ना, जग आकर्षकच आहे, प्रलोभने किती आहेत बैठकीला येताना, पण ते सगळे स्थिर आहेत का? नाही. मग विवेक पाहिजे ना, विवेक. नित्य काय अनित्य काय ओळखायला पाहिजे. हे दृश्य रूपातलं आहे ते अनित्य आहे, आत्मा नित्य आहे, हे ओळखण्यासाठी विवेक पाहिजे. बघा ना, हे यात्रेमध्ये गेल्यानंतर रंगीबेरंगी सुंदर सुंदर फुगे दिसतात, फुगे, पण ते फुगे किती वेळ टिकतात? एखाद्या क्षणात ते फुटू शकतात, आहे का? मग दिसणारं सगळंच टिकणारं असतं का? ते दिसायला किती रंगीबेरंगी सुंदर दिसत होतं, म्हणजे दिसणारं आहे ते सगळंच टिकणारं नसतं ना. ते दृश्यात्मक आहे, आकर्षक आहे, पण ते टिकलंच याची काय गॅरंटी? ते आकर्षक आहे, सुंदर आहे, मोहक आहे, पण ते टिकेलच याची काय गॅरंटी? बघा आता पुढे, पोकळीमध्ये गंधर्व नगरे, नाना रंग लहान थोरे, बहुव्यक्ती बहुप्रकारे कैसे निवडावी. मग पोकळी कुठे आहे? आकाशामध्ये ना. मग आकाशाच्या पोकळीमध्ये नाना गंधर्व नगरे दिसतात. ती लहान थोर नाना रंगाची असतात, त्यामध्ये नाना प्रकारच्या आकृती दिसतात, त्यामध्ये निवड करणे अशक्यच असते ना. मग आकाशात भासणाऱ्या मृगजळासारखं शहराचं जग आहे असं भासमय वाटतं आपल्याला, भास होतो. आणि जग खूपदा भासावरतीच चालतं. खरा शोध अंतर्मुखतेत असतो. ते मृगजळामध्ये पाणी दिसतं खरं, पण पाणी नसतंच, ते मिळत पण नाही, तो फक्त भास असतो, पण सत्य नसतं. ते सत्य शोधावं लागतं. बघा आता पुढे सांगितलं आहे, दिवस रजनीचे प्रकार, चांदणे आणि अंधकार, विचार आणि अविचार, कैसा निवडावा. दिवस, रजनी म्हणजे रात्र बरं का, निशा म्हणजे रात्र, तसं दिवस आणि रात्र, चांदणे आणि अंधकार, विचार आणि अविचार, यामध्ये निवड कशी करायची? दिवस रात्र, तिमिर तेज, विचार अविचार, यातून योग्य अयोग्य कसं ठरवायचं? विवेक. विवेकातच काय होणार आहे?
निवाडा होणार आहे. विवेक असेल तरच तिथं निवाडा होणार आहे. रस्त्यावरती प्रकाश असेल तरच काय चालणं सुरक्षित आहे. रस्त्यावरती नुसता अंधार पडला आहे आणि विवेकरूपी प्रकाश नसेल तर आपण चुकीच्या मार्गावरती आहोत. विवेक म्हणजे तुमच्या आमच्या जीवनाचा दिवा आहे. प्रकाशाचा दिवा आहे तो विवेक. विवेक पाहिजे. बघा, विसर आणि आठवण, नेमस्त आणि बाष्कळपण, प्रचित आणि अनुमान येणे रीती. विस्मरण आहे, स्मरण आहे. सांगितले ना समर्थांनी, जो कायम विस्मरणात राहतो तो दानव, जो स्मरणात राहतो तो देव, आणि जो विस्मरणात राहतो तो मानव. विस्मरण आणि स्मरण, शिस्त, नेमस्त म्हणजे शिस्त, बाष्कळ म्हणजे गैरशिस्त, प्रचित आणि अनुमान यातही निवड करणे याप्रमाणेच कठीण आहे. विस्मरण, स्मरण, शिस्त, अशिस्त, अनुभव, तर्क यामध्ये फरक ओळखावा लागतो. यासाठी फक्त तर्क करायचं का, तर प्रत्यक्ष अनुभवावरती श्रद्धा ठेवावी लागते. बघा ना, तर्कच करत बसला, पोहताना काय करायचं, दोन्ही पाय दोन्ही हात असे मारायचे, पाण्याला मागं असं सारायचं, पुस्तकातच वाचत होता. पोहता येतं का, हो येतं की, पण पुस्तकातच येतं, पाण्यात येत नाही. पाण्यात उतरल्यानंतर कळतं त्याला पोहता येतं का नाही. मग इथं काय तर्क अपुरा पडला, अनुभव श्रेष्ठ ठरला. दोन व्यक्ती होत्या, एकाला पुस्तकात पाहून पोहता येत होतं आणि फक्त पुस्तकातच पोहता येत होतं, दुसऱ्याला ॲक्च्युअल पाण्यात पोहता येत होतं. मग कोण श्रेष्ठ? ज्याला पाण्यात पोहता येतं तो श्रेष्ठ, कारण त्यानं अनुभव घेतलेला आहे. बघा, न्याय आणि अन्याय, होय आणि न होय, विवेके विन काय उमजेना. न्याय आणि अन्याय, होय किंवा नाही याचा निवाडा विवेकाशिवाय होऊच शकत नाही. न्याय अन्याय, योग्य अयोग्य हे विवेकाशिवाय कळतही नाही. विवेक हाच जीवनाचा खरा मापदंड आहे. नियम तोडणं सोपं आहे, पण योग्य ते करणं हा विवेक आहे. नियम सांभाळून राहणं हा विवेक आहे. नियम तोडायला काय लागतो? विवेकाशिवाय धर्मच नाही आहे मुळात. विवेक पाहिजेच. बघा ते समर्थ सांगतात, कार्यकर्ता आणि निकामी, शूर आणि कुकर्मी, धर्म आणि अधर्मी कळला पाहिजे. यातला कार्यकर्ता कोण आहे, निकामी कोण आहे, शूर कोण आहे आणि वाईट कर्म करणारा कोण आहे, धार्मिक कोण आहे आणि अधर्मी कोण आहे हे कळालंच पाहिजे. माणसाची कृती, माणसाची ओळख ही कृतीवरून ठरते, बोलण्यावरून नाही. जो मदत करतो तो धर्मी आणि जो फसवतो तो अधर्मी. बरोबर का? कर्मातूनच माणसाची ओळख निर्माण होते. माणसाची ही जी काही वेगवेगळे प्रकार सांगितले नाही, उपयोगी, निकामी, शूर, कुकर्मी, धर्मी, अधर्मी, ह्यातला फरक ओळखण्यासाठी काय पाहिजे? विवेक. बघा ना पुढे सांगितलं अजून, धनाढ्य आणि दिवाळखोर, साव आणि तष्कार, खरं खोटे हा विचार कळाला पाहिजे. धनाढ्य कोण आहे, दिवाळखोर कोण आहे, सज्जन कोण आहे आणि चोर कोण आहे, काय खरे आणि काय खोटे हा विचार कळलाच पाहिजे. श्रीमंत, दरिद्री, सज्जन, चोर, सत्य, असत्य यातील भेद समजायला हवा. पैसा नाही, प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. गरीब पण प्रामाणिक असणारा माणूस श्रीमंत पण फसव्या माणसापेक्षा कधी श्रेष्ठ ठरतो. है ना? गरीब असला तरी काय झालं, तो प्रामाणिक आहे, आणि तो श्रीमंत असला तरी तो फसवा आहे. यातलं श्रेष्ठ कोण आहे? अहो, चारित्र्य हेच खरं धन आहे. सांगितलं समर्थांनी. आता बघा पुढे, वरिष्ठ आणि कनिष्ठ, भ्रष्ट आणि अंतर्निष्ठ, सारा विचारपष्ट कळला पाहिजे. वरिष्ठ कोण आहे आणि कनिष्ठ कोण आहे, भ्रष्ट कोण आहे, अंतर्निष्ठ कोण आहे, सारासार विवेक आणि स्पष्टपणे काय केलं पाहिजे? जाणून घेतलं पाहिजे, कळवून घेतलं पाहिजे. लहान मोठा
भ्रष्ट, शुद्ध, सार, असार याचा स्पष्ट विचार हा केलाच पाहिजे. बाह्य पदाने नाही हो, अंतःकरणाच्या शुद्धतेने माणूस मोठा ठरतो. एखादा साधारण शेतकरी प्रामाणिक असला तरी तो एखाद्या उच्च पदस्थ भ्रष्ट अधिकाऱ्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठच ठरतो. मग अंतःकरणाची शुद्धता हेच खरं मोठेपण आहे. प्रामाणिक आहे हो तो, अंतःकरणापासून प्रामाणिक आहे. पाहिजे काय? विवेक. सांगितले समर्थांनी, सारासार विचार स्पष्ट कळायला पाहिजे. सारासार विवेक हा स्पष्टपणे जाणून घेतलाच पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे नाना उपासना निरूपणानां समास नववा. जय जय रघुवीरा समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.